जो सामना आपण पाहतोय एकदंत सतपटी आणि एकता वळण या दोन संघाच्या मध्ये, जिथं आपण पाहिलं की एकता वळण संघाच्या गोलंदाजावर मात्र प्रहार केला विप्लव यानं आणि विजयासाठी 58 धावांचं मजबूत असं आव्हान उभं केलंय 4 षटकांच्या पाठीमागे. आणि या आव्हानाला आता मात्र सामोरं जायचं असेल तर कुठेतरी आपल्याला आपल्या खेळाला उंचावावं लागेल. आणि म्हणूनच हा खेळ आपल्याला काय शिकवतो, तर खेळ आपल्याला संयम आणि चिकाटी शिकवतो. खेळ आपल्याला संघ भावना शिकवतो. कारण मैदानावर आपण जर पाहिलं तर मैदानावर एकटा खेळाडू हा मॅच जिंकू शकत नाही, तर संपूर्ण टीमचा ताळमेळ हा आपल्याला विजय मिळवून देऊ शकतोय. आणि तो विजय मिळवायचा असेल तर सर्व संघ सहकाऱ्यांचं अपेक्षित असं सहकार्य लाभणं अपेक्षित आहे. प्रत्येक खेळाडूचं योगदान हे अपेक्षित आहे. आणि म्हणूनच तो खेळ आपल्याला शिकवतो, ती खेळदिलीची भावना, तो खेळ आपल्याला शिकवतो की दबावाखाली आपण कसं खेळावं. पहिला चेंडू तेज तर्रार तन्मयाच्या स्पेलमधून निघाला, अप्रतिम अशी शैली. तन्मय याची मी मागेच उल्लेख केला होता की जलदगती गोलंदाज ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी करतायत त्याच पद्धतीची शैली, त्याचा जो रिलीज पॉईंट आहे, अप्रतिम असा रिलीज पॉईंट तन्मय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. त्या मनगटामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर भन्नाट असा वेग प्राप्त करतो हा गोलंदाज. पुनश्च एकदा डॉट येतोय. आणि म्हणूनच हा तन्मय नावाचा हा जो गोलंदाज हा ब्रँडेड गोलंदाज म्हणून का आहे या टीम मध्ये प्रमुख अस्त्र म्हणून या संघाचा हा महत्वपूर्ण असा खेळाडू आहे. 2 चेंडू आतापर्यंत केलेत निर्धाव. यावेळेला फटका फसलाय आप्पा, आणि आप्पाला यावं लागेल गोल्डन डकचा शिकारी ठरत माघारी. बॅक टू द पेव्हिलियन गॉन डीजे ऑन. आप्पा आलाय माघारी. क्रिकेट या खेळाचा आपण ज्यावेळी विचार करतो तर हा क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो आहे शिस्त, जिद्द आणि संघर्षातून विजय मिळवण्याची कला शिकवणारी एक पाठशाळा आहे. या खेळामधून आपल्यामध्ये निश्चितच हे गुण जोपासले जातात. शिस्त येतं, त्याच पद्धतीने जिद्द जीवनामध्ये खूप उपयोगी येतं आपल्याला. कारण की जीवनामध्ये ज्यावेळी आपल्याला पुढे जायचं असतं त्यावेळी जीवनामधून पुढे जाण्यासाठी जी जिद्द हवी असते ती जिद्द हा खेळ शिकवतो. म्हणूनच हा खेळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यावर निरतिशय प्रेम केलं जातं असा हा क्रिकेट खेळ. सागर आलाय, सागरला पहिल्या चेंडूवर मात्र झटका लागतोय का? झटका क्रमांक दुसरा लागलाय, यावं लागेल माघारी. गॉन डीजे ऑन. माघारी गोल्डन डॅकचा शिकार ठरतोय. बॅक टू बॅक 2 बळी आपल्याला पाहायला मिळत आहेत तन्मय याच्या गोलंदाजीमधून. ज्या पद्धतीने अप्रतिम अशी कामगिरी तन्मय करतोय.
कमी आहेत की नाही हो बघतो टाइम ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो हा 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 चालेल चालेल ओके 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 हो हो चालेल बघतो पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू येणं शेष पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही मेडन ओव्हरच्या दिशेने तन्मय मात्र आगेकूच करतोय अखेरच्या चेंडूवर जर का निर्धाव चेंडूची सांगता झाली तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक तन्मय याच्या नावे होईल